दामुशेट तुम्ही? अहो असे काय कुत्र दारात बसतात असे बसलायत? अहो रडताय काय तुम्ही? काय झालं? उठा उठा दामुशेट, उठ उठ. कसला शेट आणि कसला काय हो? सावकाश सावकाश. बदड बदड बदडलाय हो मला. काठीने म्हणतो मी. सरळ उभंही राहता येत नाही हो. कळ येते हो कळ पाठी. चेटूक चेटूक झाले हो. चेटूक? कसलं चेटूक? काय बोलताय? बर 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 तुम्ही आधी बसा. या या सावकाश सावकाश. हा सावकाश. हा बसा. आता सांगा काय झालंय नक्की? कोणी मारलं तुम्हाला? मारणारा दिसला नाही पण मार अगदी पैलवाना सारखा बसलाय हो. मारणारा दिसला नाही पण कोण मारेल तुम्हाला आणि का? अयो दुसरं कोण हो मामी. तुमची सकूची करामत आहे हो ही. तुम्हाला सांगतो तिला ते चेटूक करणार जोडपं वश आहे हो. बरीत केलं माझं पाप. सखूचा काय संबंध आता इथे? ती सासरी गेली. अयो मी पण गेला ना हो तिच्या सासरी. मी कसे सासरी जाल? खूळ लागलाय का हो तुम्हाला? अयो मामी तुमच्या मावशीकडे मी रुजू झालोय हो मुनी म्हणून. काय काय सांगताय काय? नाही नाही पण कसं झालं हे? नाही म्हणजे तिथे रुसू कधी झालात? मला नीट जरा सविस्तर सांगा ना. खूप उत्सुकता आहे मला. नागोजी बाबा अयो मला त्या की हो तुमच्या आश्रयाला म्हणतो मी. नागोजी बाबांनी पाठवलंय हो मला मुनीम म्हणून. सगळा हिशोब करायचा आहे हो चुकता. हे मैदान बदललं पण आपला जुना खेळ पुन्हा सुरू होणार. पण म्हणजे दागिन्यांचं बिंग फुटलेलं दिसत नाही अजून. सत्यभामे चांगली संधी चालून आलीये. आयता हा दामू मुनीम झालाय तिथे. वा 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 वा. आता सगळी खबर पण मिळत राहील आणि ह्याच्याकडून कामही करून घेता येईल. थांबा थांबा दामुशेट मी असं करते तुमच्यासाठी गार सरबत घेऊन येते म्हणजे अगदी बरं वाटेल तुम्हाला. हा आता दागिन्यांबद्दल या दामूलाच विचारते म्हणजे बातमी रमा मावशीपर्यंत नक्कीच जाईल. मी नामा निराळी. म्हणतात ना साप नेहमी दुसऱ्याच्या काठीने मारावा. मी आलेच. हा हे काय होतंय? मला वज झालेला दगडावानी होतो आणि भावल्यावानी म्या जे सांगल ते करू लागतो. पण ही पोरगी तर टवटवीत होतीये. खाली बस.
खाली बस अगोदर. बस खाली म्हणतोय ना. हे बघ इकडं बघ. इकडं बघ. ध्यान ठेव. इकडं बघायचं आहे. फक्त दुसरीकडे बघायचं नाही. इकडे बघ. हिचे डोळे असं भाल्यावानी माझ्या कपाळात का घुसतायत आणि ही वशीकरणातून अशी बाहेर कशी काय आली. नाही माझी शक्ती हिच्यावर कामच करत नाहीये. काय करू जिंगरोबा. अरे काय करू मी. जिंगरोबा. जय जिंगरोबा. बाबाजी बाबाजीला काय झालंय. बघता आलीत माझी याचना करायला. यांची सेवा करणं आद्य कर्तव्य आहे माझं. म्हणून आता माझ्या तावडीतून सुट्टी असे पोरी लक्षात ठेव. पण तुला शरण यायला लावेन तर नाव नागोजी लावणार मी. कळलं काय. आणि एक ध्यानात ठेवायचं. इथून बाहेर पडल्यावर तोंड उसकटायचं नाही. कोणाला काय बी इथं काय झालंय सांगायचं नाही. नाहीतर मग तुझ्या नवऱ्यावर बी योच प्रयोग करीन मी. आणि मग तुझा दिगू तुला बायको म्हणून मानणारच नाही. कळलं काय. कळलं का तुला. सांगशील कोणाला. सांगशील नाही. निघ. बाबाजी बाबाजीला काय झालं. बाबाजीला वाचवा. बाबाजी. जय जिंगरोबा. जय जिंगरोबा. अय्यो काय सांगताय काय हो तुम्ही. म्हणजे सकूचे दागिने खोटे. लग्नात सकूने अंगावर घातलेले दागिने खोटे. अहो पण ते तर तुमच्या सासऱ्यांनी म्हणजे दादा आजोबां. हॅलो. शेपटीला आग लागल्यासारखी बूम काय मारताय. काही काय बोलताय हो तुम्ही. आमचे दादा म्हणजे सज्जन माणूस. देव माणूस. ते करतील असं. त्यांनी दिलेले दागिने अस्सलच होते. अय्यो मग ते असे कसे झाले हो. खोटे म्हणतो मी. सांगणार आता. आपलेच दातनी आपलेच होते. ते आमचे जावई बापू. म्हणजे शिवप्पा. हो शिवापाच. मला तर माहितीये ना. ते आपले सदान कदा कर्जाच्या चिखलात रुतलेले. त्या पायीच त्यांनी खरे दागिने विकून